Audio Jungle. लासलगावच्या शिवनदी संवर्धनाचे घोडे नेमके अडले कुठे? 12 कोटींचा निधी मंजूर होऊनही काम होत नसल्याने ग्रामस्थांत नाराजीचा सूर. 8-9 महिन्यांपूर्वी उद्घाटन होऊनही कामाचा पत्ता नाही. लासलगाव येथील शिवनदीने गटारीचे स्वरूप धारण केले आहे. महावीर शाळेच्या मागील बाजूपासून तर ब्राह्मणगावच्या पुलापर्यंत या नदीत प्रचंड मोठ्या प्रमाणात गवत, पानवेली साचून छोटे जंगल तयार झाले आहे. या नदीला लागून पिंपळगाव नजीक ब्राह्मणगाव, विंचूर, लासलगाव वसलेले आहे. लासलगावसह इतर गावांतील सर्व सांडपाणी, मलमूत्र वाहून नदीला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी वजा गटार प्रचंड तुंबलेली असून पानवेली, कचरा सडून कुजला आहे. प्रचंड घाण या नदीच्या पात्रात पसरलेली आहे. या घाणीमुळे प्रचंड उग्र वास नेहमीच येत असतो. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नदी पात्राच्या शेजारील ग्रामस्थांना सातत्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या घाणीच्या साम्राज्याने नदी परिसर आरोग्यास घातक झाला असून विद्रुपीकरण झाले आहे. या भागातून जाताना येताना नाका तोंडाला रुमाल बांधून जावे लागते. या दुर्गंधीयुक्त घाणेरड्या परिस्थितीला येथील रहिवासी ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 8-9 महिन्यांपूर्वी शिवनदी संवर्धन कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कामासाठी तब्बल 12 कोटी रुपये मंजूर झाले असून शिवनदी संवर्धन कामे होऊन परिसर चकाचक होणार होता. परंतु विधानसभा निवडणूक होऊन जवळपास 8-9 महिने उलटले तरी काम सुरू झाले नाही. जानेवारी ते मे हा संपूर्ण उन्हाळ्याचा काळ संपून गेला, परंतु शिवनदी संवर्धनाचे काम काही सुरूच झाले नाही. शिवनदी संवर्धनाचे कामाचे घोडे नेमके कुठे अडले आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जर खरंच निधी मंजूर असेल तर एवढा गंभीर विषयावर विलंब का होत आहे? शिवनदी संवर्धन हा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा विषय आहे. या परिसरातील नागरिक नदी संवर्धनाकडे डोळे लावून बसले आहेत. याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शिवनदी संवर्धनाचे काम हाती घेण्यात यावे अशी तमाम ग्रामस्थांची मागणी आहे.